हॅलो नमस्कार, मी दीपाली सपकाळ स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया. आजचं रुटीन काय काय आहे. आणि जम्मू काश्मीरमध्ये ना खूप अशी थंडी सुरू झाली. खूप म्हणजे खूप सकाळ सकाळी ना एवढी थंडी वाजते की काही काम करायला सुचत नाही. आणि आज ना लाईट पण गेली आहे. माहीत नाही काय प्रॉब्लेम झालाय, फक्त आपल्याच क्वार्टरमध्ये लाईट नाही, बाकीच्या आहे. माहीत नाही काय झालंय. बराच वेळ झाला लाईट गेली, आता कंप्लेंट दिल्या, बघूया कधी येते. त्याच्यानंतर लाईट येईल. जरा गरम पाणी असलं ना तर कामं करायला इझी होतं. आणि किती वेळ थांबणार, आता 11 वाजायला आले, मुलं पण येतील स्कूलमधनं, फौजी येतील ड्युटीवरून, त्यामुळे कामं ठेवून तर चालणार नाही. आणि भांडी बिंडी सगळी ना, कपडे वगैरे मी थंड पाण्यानंच आज क्लीन केले. आणि आज सकाळ सकाळी अशी सुरुवात झाली की मुलांना सरळ गरम पाणी मिळालं नाही आंघोळीला. ह्या पातेल्यामध्ये केलं, पण ह्या पातेल्यामध्ये कसं थोडीशी सांगू, त्यांना जास्त असं पाणी नव्हतं, त्यामुळे मुलं पण आज खूप चिडचिड करत होती. आजची सकाळ अशा प्रकारे झाली, जास्त काही चांगली नव्हती. लाईट नसल्यामुळं मला पण काही कामं सुचेनात आणि मुलांना पण कसं बसं मी आवरलं आणि स्कूलला पाठवले. तर चला मग आजच्या वेळेला करूया सुरुवात. आजचा व्हिडिओ आता सुरुवात झाला आहे. बघूया आज दिवसभरात माझं रुटीन काय काय आहे. घरातली सकाळची थोडीफार कामं आवरलेत, मला अजून बेड वगैरे क्लीन करायचं आहे, कपडे वगैरे सुकवायचे आहेत. कपडे तर धुतल्यात, सकाळी पाणी आलतं ना तेव्हाच मी कपडे धुवून घेतली. जेव्हा फ्रेश पाणी येतं तेव्हा थोडंफार पाणी असं गुणगुण असतं, त्यामुळे छान वाटतं कपडे वगैरे धुवायला. चला मग बघूया आता पटपट बाकीची काम. बेडवरती बघा किती पसारा पडलाय, कारण मुलांना वगैरे पहिलं स्कूलला पाठवलं, त्याच्यानंतर आता मी सगळं आवरीन. भरपूर असा पसारा पडलाय. मुलं जेव्हा स्कूलला जातात ना तेव्हा घरामध्ये एवढा पसारा असतोय. पण चला काही नाही, आता मी पटपट सगळं आवरीन. सगळं मला फरशी वगैरे पुसायचे. मेन आता कपडे भांडी झाल्यात, ही बाकी सगळी कामं काय छोटी छोटी असतात, ही मी पटपट सगळी आवरू शकते. चला आता लागते मी पटपट कामाला. आणि चला आता लागूया पटपट कामाला. पहिलं बेड वगैरे सगळा क्लीन करून घेतो, बाकीची थोडीफार कामं आवरली होती. आणि आजची सकाळ फारशी काही चांगली नव्हती, कारण लाईट वगैरे नसल्यामुळं ना सगळ्याच गोष्टी खूप अवघड वाटत होत्या. मुलांना गरम पाणी जास्त मिळालं नाही, त्याच्यानंतर हिटर वगैरे नव्हतं. थोडंफार हिटर वगैरे असलं की मुलांना आंघोळ वगैरे केल्यावर छान वाटतं. आज खूप मुलांची चिडचिड झाली, फौजींची पण. आणि म्हणजे दिवसा लाईट घालवलं तर काही प्रॉब्लेम नाही, पण सकाळ सकाळी लाईट गेली ना खूप असा प्रॉब्लेम येतोय. चला काही नाही, आता गेली होती तर काय करणार. कसं तरी मी आवरलंय, मुलांना स्कूलला पाठवलंय आणि आता घरातली बाकीची कामं आवरतो. चला तर मग करा ब्लॉग कंटिन्यू आणि बघूया आता लाईट कधी येते आणि माझं दिवसभराचं रुटीन काय काय आहे. वेळ लागत नाही, पटपट सगळी कामं होऊन जातात. पण सकाळ सकाळी थंडी असल्यामुळे ना काम करायलाच मन होत नाही. पण एकदा मन घट्ट करून ना कामाला सुरुवात केली की पटापट सगळी कामं होतात. आता बेड क्लीन झालंय, आता ह्या चेअर वगैरे आहेत त्या सगळ्या क्लीन करतो. मुलांनी सकाळ सकाळी कंगी टॉवेल ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित आणि बघा ठेवते आता. सगळ्या रूममध्ये अंधार वगैरे आहे, पण चला कामं करायलाच पाहिजेत, कामं काही थांबवून चालत नाही. आणि एका साईडला बेडची वगैरे क्लिनिंग झाली, आता दुसऱ्या साईडला अलमारी खुर्च्या ह्या सगळ्या गोष्टी पण क्लीन करून घेऊया. आणि सकाळ सकाळी मुलं जाताना ना खूप असा पसारा करून जातात घरामध्ये, कारण सकाळी एवढी गडबड असते की कुणाला काय घावल नाही, काय भरपूर असं सकाळ सकाळचं. पण चला आता मुलं वगैरे स्कूलला गेल्यात, आता मी सगळ्या वस्तू जिथं आहे तिथं व्यवस्थित ठेवतो, जेणेकरून नंतरच्या वेळेस काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि हे खायला वगैरे बसायला घेतात ना खाली, त्याच्यावर पण काही ना काही तर सांडलेलं असतं, ते सगळं आता झाडून घेतो.
आणि घरामध्ये ना सगळी कामं आवरली. चला म्हटलं खाली जाऊन कपडे वगैरे सुकवूया. आणि आज मशीनमध्ये कपडे सुकली नव्हती, त्यामुळे वेळ लागणार सुकायला. चला काही नाही, आता आणून मी टाकले आहेत रस्सीवरती. आणि आमच्या बिल्डिंगमधल्या दिदी वगैरे गावी गेल्या आहेत, त्यामुळे ना खूप शांतता आहे. आणि खाली उन्हामध्ये बसायला पण छान वाटतं, पण कोण नाही ना, त्यामुळे थोडंसं. आणि आता मी खालून थोडं उन्हामध्ये बसले आणि वरती आले. मला आता स्वयंपाक बनवायचा आहे. आज मला मिक्स भाजी वगैरे बनवायची आहे. मुलांना ना मिक्स भाजी खूप आवडते. आणि आता भाज्या मिळत आहेत सगळ्या, तर मी मिक्स भाजी वगैरे छान बनवून घेते. चला तर मग आता लागते पटपट कामाला. पहिली सगळी भांडी वगैरे कपाटाला लावते, गरम पाण्यानं भाज्या सगळ्या धुवून घेते आणि मस्त आणि भाजी वगैरे फोडणी देईन. एका साईडला भात वगैरे लावीन, त्याच्यानंतर चपात्या वगैरे बनवीन. चला मग कृणालचं पण टाईम होईल थोड्या वेळात. आणि भाजी वगैरे फोडणी टाकतच होती, तोपर्यंत कळालं चटणी संपली. रात्रीच माझ्या लक्षात आलं होतं, पण रात्री पण काही ना काहीतरी कामामध्ये विसरून गेली मी. आणि आता भाजी वगैरे फोडणी देताना लक्षात आलं. आणि सगळ्यात का नाही अवघड काम म्हणजे ही चटणी वगैरे काढणं. चटणी संपली ना, म्हणजे बाकी बॉक्समधून वगैरे काढायचं मला खूपच आळस येतो. असंच करत करत ती रात्री पण मी म्हणजे काम केले नाही. आणि आता बघा गडबड व्हायला लागली आहे. एका साईडला मी कांदा वगैरे भाजायला टाकला होता तेलामध्ये, आणि माझ्या लक्षात आलं अचानक की बाबा चटणी संपली आहे. चला काही नाही, आता पटपट मी चटणी वगैरे डब्यामध्ये भरून घेते आणि व्यवस्थित पॅक करून ठेवते. त्याच्यानंतर भाजी वगैरे फोडणी देते. आणि आता भाजी वगैरे फोडणी टाकली. चला म्हटलं कणिक वगैरे मळून घेऊया, कारण कणिक ना थोड्या वेळ मळून ठेवली की तरच छान चपात्या येतात. कारण हा आटा वगैरे आहे ना, ह्याच्या चपात्या म्हणजे एवढ्या चांगल्या होत नाहीत. थोडंफार मळून ठेवली की मग छान कणिक भिजते आणि आपल्या मऊसूत अशा चपात्या बनत आहेत. चला आता पटपट कणिक वगैरे मळते. माझं जेवण झालं, अजून फौजी अर्णव आले नाहीत. चला म्हटलं थोड्या वेळ त्याला उन्हामध्ये खेळायला घेऊन जातो, कारण संध्याकाळी त्याला खेळायला मिळत नाही, अजून झोप नाही आली त्याला. तोपर्यंत थोडा वेळ उन्हामध्ये खेळवतो. चला तर जाऊया, चला.
आणि इथं थंडी ना जास्त असल्यामुळं मुलांना फ्रूट वगैरे दिले तर लगेच सर्दी होते. चला म्हटलं आज ना उन्हामध्ये बसलो आहे तेव्हाच त्याला काहीतरी फ्रूट देईन खायला, जेणेकरून त्याला काही त्रास पण होणार नाही. आणि छान आता ते चाललंय खेळायचं. आणि चल म्हटलं ऑरेंज खाऊन घे, तर म्हणतो माझे हात क्लीन नाहीत मम्मा, तूच मला चार. तर दिलंय आता खाऊ त्याला. आणि मी कुर्नाला घेऊन ना खाली उन्हामध्ये बसलेच होते, तोपर्यंत हे दोन भैया आहेत ना ते आले होते आपले लाईटचं काम करायला. आणि लाईटचं आपलं सकाळपासून लाईट नाही आपल्या घरामध्ये, म्हणजे फक्त आपल्या बिल्डिंगमध्येच काहीतरी प्रॉब्लेम आला होता. तर चला फौजीने कंप्लेंट केली होती की लाईट वगैरे नाही, तर हे भैया आले आहेत लाईट ठीक करायला. बरं होईल लवकर लाईट ठीक केली तर, कारण खूपच प्रॉब्लेम झाला आहे मुलांना घरामध्ये जास्त वेळ बसतच नाही, कारण घरामध्ये एवढी थंडी वाजते ना. थोडंफार हीटर चालू झालं की थोडं छान वाटेल. बघूया आता किती वेळ लावतात आणि ठीक होती की नाही लाईट आपली. आणि आता इथं बघा अर्णवचं पण टाईम झालं होतं, अर्णव आला आहे स्कूलमधून. आणि कुर्नाला मी म्हटलं जा भैयाची बस आली, तर लगेच गेला पळत. आणि अर्णव सोबत आता येत आहे. चला मग थोड्या वेळ आता बसते आणि बघूया. क्योंकि आप शादी है, सभी ने गीजर भी चलाना होता है। ये अभी जलाए ना? हाँ मैम, पहले आज जलाए? हाँ बाप रे, हम तो खोले भी नहीं है इसको कभी। ये आज भैया आए थे सुबह, इसके अंदर उन्होंने पहले खुला कुछ रखा। मधुमक्खियां भी थी। इसलिए खोलते नहीं। ठीक होगा क्या नहीं फिर? मैम लेआउट से चला। लाईट घरामध्ये लाईट आली त्यामुळं खुशी. खुश झाले शोना, खुश. कपडे कपडे नको, कपडे नको. आणि त्याच्यानंतर ना इथं आता अर्णवला जेवायला वगैरे दिलं. दुपारी मी आराम केला, भांडी वगैरे क्लीन केलीत. आता संध्याकाळची वेळ आहे, चला म्हटलं कपडे वगैरे फोल्ड करूया. कुर्नाला एका साईडला अभ्यासाला वगैरे दिले आणि माझे इथं कपडे वगैरे फोल्ड करायचे चालले. फौजीनं पण ड्युटीला गेले, त्यांना चहा वगैरे दिला होता, ते पण ड्युटीला गेल्यात. चाललंय आता माझी घरातली बाकीची कामं, मुलांचा अभ्यास वगैरे. तर आजचा व्हिडिओ असा होता. आज लाईट नसल्यामुळे थोडेफार प्रॉब्लेम आले, पण चला काही नाही, रोजचे दिवस सारखे नसतात, कधी उतार चढाव तर होतच राहतं. पण शेवटी लाईट आली, आता काही जास्त टेन्शन नाही. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्यानी खूप सगळं प्रेम करा, मोठ्यानी खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. ओके बाय. जय महाराष्ट्र. बाय बाय.